अगे माझे गवळी नाही टाकलो का गे मी कोंबड्याला. माझ्या कोंबड्या खातील. सगळे ते गवतुरी खातेत आणि हिरवे हिरवे हकतेत. एक नंबरच्या बदमाश कोंबड्या आहेत. मंगानी पासूनच्या ते आमच्या सपरीमध्ये येऊन हगत आहेत. घरामध्ये येऊ येऊ धसतेत ह्या. एक नंबरच्या बदमाश कोंबड्या आहेत माझ्या. पण आता का करतेस, अंड उंड टाकतेत, थोडंसं पिलं पालं होतेत ते इका उकाल होऊन जातेत. एक कोंबडा नाही एक कोंबडी पोचला म्हणजे काम होऊन जाते. अगे माझे मी गॅसवर कुकर मांडूनच आलो. मला आठवणच नाही उतरवाची. येतो रे बापा, येतो येतो. नाही तर मग तो कुकर नाही उतरवेन तर पुरी दारच जरल माझी. दार जरली गिरली मग माझा नवरा माझी ढुंगण सुजतलं मारते. अबे मोहन, तुला एक गोष्ट सांगतो मी. कोणाला सांगू नको हे. अशी कोणती गोष्ट सांगतेस तर बे, कोणाला सांगावतीच नसे ते. मी का म्हणतो, आपण नाही का उद्या बढियापैकी पार्टी करू. म्हणजे पार्टी दोघांमध्येच करू का? अबे तर मग नाही तर का दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला सांगावत नाही. आपल्या दोघांमध्ये ठेवायची गोष्ट. दोघाचाही खर्च अर्धा अर्धा राहील. कोणती कोंबडी आणून का बकऱ्याची मटण आणून? तसं सांगून दे. बकरा बुकरा काही नाही आणू. शांताबाईच्या मस्त कोंबड्या आहेत. त्यातनं उडव बेटाला एक. जमला काम. बढियापैकी कोंबडा उडवून दाखवू. कोणाला माहितही नाही हो. उगा मुगा आपल्या घरी राहिला. अबे घरी नसे रावाचा. कोंबडा कोंबडी चोरलन का सीधा नेवाचा ना कापावाचा रचणारी. ना भाजी बनवलं का जे सारपावाची सगळी खाऊनच ठेवायची. अबे पण तिनं पोलीस मध्ये कंप्लेंट केलं तर आपली. अबे तर तिला का माहित होते. तिला का माहित होते आई बाईला. उगा मुगा चोरलून तर आपण का माहित होणार आहे तिला. अबे ना पोलिसायला भेटलून तर बे गोबी मध्ये दंडा शिरतील ना आपल्या. काही भेटच नाही. उगा मुगा चल. तिच्या अंगणामध्येच राहते त्या दोन. उगा मुगा घेऊनच आणू. चल चल, फक्त तू आणजो. मी दूरच उभं राहीन इकडं. ठीक आहे. अबे तो दिसते त्यातला तो कोंबडा ना कोंबडीने उभेट्याला. अबे तर दोन एकच का आणशील तू. कोंबडीच घेऊन ये ना. आपल्याला कोंबडीची मटण कमी होते का? आमच्या ते 3 किलोची कोंबडी आहे. 2.5 किलो तरी तिची मटण झाली आपल्याला. तरी 1.25 किलो दोघे जण मटण खातून का? तुझाही म्हणणं बराबरच आहे. आज कोंबडी चोरू ना 8-15 दिवसानं आणखी आपल्याला मटण खावायची सवय आली का मग कोंबडा चोरावचा. ठीक आहे. पाय बेटा मोहन्या, कसा कोंबडा चोरलो. हे तर कोंबडी हो बे. काही कोंबडा चोरलास तू, कोंबडी चोरलास. अबे नको उगा मुगा राही ना बे. काला बोंबलतीस एवढ्या जोराना. लोकायला ऐकू गेला म्हणजे लोक जुत्त्यानं मारतील ना. मला तर मोठ्यानं भेव लागत आहे भाऊ. ते शांताबाई हो. पोलीस मध्ये कंप्लेंट केलं का नाही आपली. पोलीसवाला आपल्या गोबीत सुजवतेत. अबे नाही मारत का बे. उगा मुगा राही. का आंबा नाही मार म्हणतेस. लमच्या पोलीसवाल्याचा मार खाल्लास का बे तू. पुरी गांड ना गोबी सुजवून देतात. एरंडीचा तेल लावू लावू मारतेत. ना त्याच्या बंदुकी पाहिलास का तू कशा मोठ्या राहतात. रायफली सीधी गोबीमध्ये हुदालन का नाही. आवाव करत राहशील. कोणाला माहित हो नाही. आपण उगा मुगा आऊ येते. कोणाला माहितही नसे आपण येते आऊ म्हणून. मला तर पक्क्यानं सकच होऊन राहिला भाऊ. ते गेलीच असेल पुलसाई जवळ. मोठी खतरनाक बायको आहे. पुलसाईला माहित झाला आपण येते आऊ म्हणून का नाही. ते येतच असतील आपल्या जवळ. अबे तर पुलसाईला सांगल कोण येते आहो आम्ही म्हणून. कोण सांगणार आहे पुलसाईला. बेट्या त्या शांताबाईच्या डोळे एवढे साफ आहेत घुबडाच्या वाणी. तुला कोटणार नाही कोटणार तर तिनं पाहिलं नच असेल चोरी करताना. मला माहित आहे ना का तिची गंमत. ते आलीच समज पुलसाला धरून. तू उगा मुगा परतेस का पाहतेस बे. लमच्या नाही तर तुझ्या उडवून देईन मी. लमच्या उगा मुगा राही म्हणतो तर रायच नाही. आरामशीर कोंबडी खाऊ म्हणलो तर ते मला भिडवून राहिला बेटा. का आंबा भिडवतो मी. अबे लमच्या ते शांताबाई हो शांताबाई. अबे कोण रे. अबे लमच्या तू मला कोण रे म्हणतेस. तुझा सुत्तव का बे मी. बाबू पोलीस आलं ना बे मोहन्या. अबे तुला पहिलाच म्हणलो बे मी ते शांताबाई हो म्हणून. तिला माहित नाही होईल असं होऊच नाही सकना. अबे लमचाई वा शांताबाईची कोंबडी चोरल्या बेटा. तुमचा सुत्तव का बे मी. पहा इन्स्पेक्टर साहेब. हे आलं दोघे जण आणि हा काळ्या कपड्यावाल्यानं माझी कोंबडी चोरून नेलन. धोड्यात धसला काम धंदा मी परतो. याना चोरी केलं जी साहेब मी नवत. अबे मोहन्या थांब ना बे. लमच्या एकटा परालास. मोहन्याना सोहन्या नको करूस. थांब बेटा तुझा सुत्तवतो मी. अशा कोंबड्या चोरशील का नाही मार जुत्त्यावरी मार मारतो तुला. थांब आता. अजी नको जी इन्स्पेक्टर साहेब. 200-300 रुपयाची कोंबडी चोरलो जी. काही एवढा मोठं पैसे नेलो का जी. अजी नको मारा जी. थांब ना बे. तुझी गुब्बी सुजवल्याशिवाय नाही ठेवत ना मी. शांताबाई हे तुझी कोंबडी आजपासून नाही चोरा. अजी नको मारा जी. तुझ्या गुब्बीचे तर साल्ट काढल्याशिवाय नाही ठेवत बे मी. कारण माझं नाव आहे लल्लू सिंग. माझ्या इलाक्यामध्ये चोरी केलास तू.